श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर. आज मी तुम्हाला मंचुरियन दाखवणार आहे, कोबी मंचुरियन. चला तर मग बघूया साहित्य. बघा, कोबी मी बारीक करून ठेवला आहे, थोडासा असा चुरून पण घेतला आहे मी. आता ह्याच्यामध्ये मी हे घालणार आहे, गरम मसाला थोडासा. हा गरम मसाला नुसता मसाला आहे, गरम मसाला अर्धा चमचा घेते आणि थोडासा घालते आणखी. हे बघा, हे आलं लसणीची पेस्ट, ती पण आपल्या म्हणजे आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आपण घ्यायची, असं काय हे नाही आहे एवढंच घ्यायला हवं तेवढंच. आता हे काळं मिरं बारीक करून घेतली, काळी मिरी, ते थोडंसं घालायचं आवडीप्रमाणे आपण. हे लाल तिखट, नुसती तिखट लाल तिखट आहे, 2 चमचे घालायची, 2 चमचे. आणि मीठ घालायचं, मीठ आपल्या चवीप्रमाणे. आणि हे हा मैदा आहे, आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढं आपण घालायचं. पहिले मी 4 चमचे घालून घेते. आणि हे कॉर्नफ्लॉवर आहे, हे 2 चमचे घालते. लागला तर मी परत कॉर्नफ्लॉवरच घालणार, मैदा नाही घालणार. 2 घातले चमचे बस. आता हे मी सगळं मिक्स करून घेते आणि पूर्ण झाल्यावरती मग दाखवते तुम्हाला. सगळं मिक्स करून असं घ्यायचं आपण, गोळे बनवायचे. थोडं थोडं पाणी घालायचं लागलं तर. हे बघा, हे तयार करून घेतले आहे मी. आता तेल पण तापत ठेवलं आहे. आता तेल तापलं काय बघते. एकदम फास्ट नाही करायचं, स्लोवरती ठेवायचे आहेत, कारण आतून पण चांगले भाजले तळले पाहिजे ते, म्हणून मंद गॅसवरतीच तळायचे आहेत. बघते जरा घालून, तसंच तापतंय ते. हळूहळू तळले पाहिजे, कारण आतूनही तळले पाहिजे ना ते. आता एक एक घालते मी. तापले, आता तेल ताप झाले. लहान मोठे असे केले आहेत मी ते. त्याचे मी काढले आहे ते. आता हे दुसऱ्यांदा घातले आहेत. हे स्लोवरती भाजले काय, जरा आतून पण तळतील ना. सॉरी, भाजलं देतं, आतून पण तळले पाहिजे ना ते. कडक झाले ना एकदम. स्लोवरती भाजायला तळायला पाहिजे ते. अशा प्रकारे माझे सगळे मंचुरियन आता तळून झाले आहेत. मोठे मोठेच केले मी, लहान लहान नाही केले. आता मी गॅस बंद करते. आता अजून ग्रेव्ही बनवायची आहे, मी तुम्हाला ती दाखवते नंतर. तोपर्यंत हे थंड होऊ दे थोडे. चला, हे झाले पूर्ण. ग्रेव्ही तयार करते. ग्रेव्हीसाठी मी हे आलं, हे लसूण बारीक करून घेतली आहे. 4 मिरच्या आहेत, या तिखट कमी आहेत, 4 म्हणून 4 घेतल्या. ह्याच्या साधा ह्याच्या लसणीच्या पाकळ्या बारीक करून घेतल्या. हा कांदा आहे एक, तो बारीक करून घे, म्हणजे मध्यम आकाराचे तुकडे केले. मग गॅस जरा फास्ट ठेवला आहे मी, स्लो करते. आणि भोपळी मिरची आहे, ती 2 आहेत मिरच्या आहे मोपळ्या, मध्यम आकाराच्या. हे लाल चिली पावडर, सॉस आहे, रेड चिली सॉस. आणि हे ग्रीन चिली सॉस. आणि हे विनेगर, हे नाही सॉरी सोया सॉस. आणि हे विनेगर आहे, विनेगर थोडंसं टाकायचं आहे. आता पहिलं लसूण टाकून घेते. थोडीशी भाजू दे. त्याच्याबरोबर सोमते मिरच्या पण टाकून घेते. पण भाजून घेते जरा. आणि ह्याच्यामध्ये हे पण थोडंसं टाकायला पाहिजे. आता कांदा टाकते. हे सगळ्या भाज्या थोडा वेळ भाजायच्या आहेत चांगलं. हातानेच घालते, जास्त आहेत ते सगळं. हे परतून घेते सगळं. तेल हेच घातलं मी कढईतलं,
जे आपण हे मंचुरियन बनवले तेच घातले तेल. थोडं हे भाजून घेते. जरा फास्ट करते आता. आता भोपळी मिरची पण तुमची घालून घेते, कारण हे भाज्या थोड्या हे झाल्या पाहिजे ना, फ्राय झाल्या पाहिजे चांगलं. नंतर आपण नंतर टाकायचं आहे मीठ. थोडंसं काळी मिरी पण टाक. थोडीशी काळी मिरी बारीक करून ठेवलेली आहे. टाकते नको, थोडी टाकते नावाला. आता एक फ्राय करून घेते भाज्या सगळं. गॅस जरा फास्ट केलं, लो करते जरा, मध्यम ठेवते. आता हे फ्राय झाले. आता एक चमचा हे घालते. हे ग्रीन चिली आहे, थोडीशी घालते. ओळून घेते. गॅस जरा स्लो ठेवते आणि रेड चिली फ्लॉवर करते. रेड चिली फ्लॉवर 2 चमचे घातला. आणि आता थोड्या वेळाने आणि एकदा सांगायला मी विसरले, आपल्याला कॉर्नफ्लॉवर पण पातळ करून 1-2 चमचे घालायचं आहे याच्यामध्ये, म्हणजे ग्रेव्ही तयार करायची आहे ती. आता सोया सॉस पण घालायचं आहे याला. हे थोडं जरा एकत्र करून घेते. सोया सॉस बस झालं. 2 चमचे घालायचे. सगळं 2 चमचे घातले. आणि नंतर मग हे झालं थोडं फ्राय व्यवस्थित झालं काय, मग आपण मीठ पण घालायचं आहे आणि कॉर्नफ्लॉवरचं हे करून घालायचं आहे, ग्रेव्ही करून. आणि कोणी घालायचं आहे. हे थोडं हे होऊ दे, फ्राय होऊ दे व्यवस्थित. आता विनेगर घालते थोडंसं, जास्त नाही घालणार, थोडंसं बस. म्हणजे 1 चमचा घाला. हे ढवळून घेते सगळं. आणि आता कॉर्नफ्लॉवर बारीक हे करून त्याची पिवळी करून घालते ह्याच्यामध्ये. 2 चमचे घेणार आहे कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवरची ग्रेव्ही बनवली आहे मी आता. काय नाही, कॉर्नफ्लॉवर हे फक्त आणि पाणी. हो, हे आता ओतते मी. थोडंसं अजून पाणी घालते हे धुवून. आणि आता आपण मीठ पण घालून घेऊया थोड्या वेळाने. हे ढवळून घेते मी. अजून थोडं ओतावं लागणार, कारण जास्त घट्ट होणार आहे. पाणी ओतते याच्यात. हे बघा, आता मीठ टाकून घेते. 1 ते 1.5 चमचा घालूया मीठ. लागलं तर मग बघायचं. एवढंच घालते तोपर्यंत. आता घट्ट होऊन आली आहे. आता आपण याच्यामध्ये मंचुरियन घालायचे. सगळे घालून घेते. पातळ नाही आम्ही केली आहे, जास्त पातळ पण बरी नाही ती. आता छान झाली. मिक्स करून घेते पूर्ण. असं बघा, ही आता पूर्ण तयार झाली आहे मंचुरियनची रेसिपी. ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि सबस्क्राईब नक्की करा, कोणी करत नाही आहे. आणि नक्की करून बघा. अशा प्रकारे पूर्ण झाली आता. बघा, आता मी त्यामध्ये वाढून घेते ताटामध्ये. तर गॅस बंद करते.